नमस्कार मित्रांनो. मान्य उच्च न्यायालयाअंतर्गत जे काही भरती निघाली होती त्याच्या स्किल टेस्टच्या संदर्भातली जी काही अपडेट आहे किंवा मग जे काही शंका आहेत त्याच्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती घेऊन आपण व्हिडिओ जाहीर केला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितली होती, की या आठवड्यामध्ये जे स्किल टेस्टची डेट आहे ते हायकोर्टाकडून अनाउन्स होण्याची शक्यता आहे. नुकताच आज रोजी जे आहेत मान्य उच्च न्यायालयाकडून स्किल टेस्ट संदर्भातली मोठी अपडेट ही दिलेली आहे. त्याच्यामुळं जी मान्य उच्च न्यायालयाकडून जी स्किल टेस्ट संदर्भातली जी काही डेट दिलेली आहे म्हणजे 16 ऑगस्ट 2026 रोजी ही स्किल टेस्ट होणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती कशा पद्धतीची असणार आहे, मग स्किल टेस्ट संदर्भातले अनेक उमेदवारांचे जे काही प्रश्न आहेत, शंका आहेत आणि इथून म्हणजेच आजची 5 तारीख आहे आणि इथून 16 तारखेला तुमची स्किल टेस्ट आहे. म्हणजेच 10 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. तर ही 10 दिवसाची जी स्ट्रॅटेजी आहे याच्यासाठी हे 10 दिवसाचं एक मास्टर प्लॅन काय असायला पाहिजे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आतापर्यंत दिलेली माहिती ही अत्यंत इत्थंभूत माहिती ठरली आहे आणि अनुभवाच्या आधारावर आपण तुम्हाला सविस्तर माहिती ही देत आलेलो आहे. त्यामुळं या व्हिडिओची माहिती सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जे उमेदवार मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद किंवा मग मुंबई या तीनही खंडपीठांपैकी जे क्लर्क किंवा मग शिपाई या पदांसाठी अप्लाय केलेला आहे त्यांनी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच या व्हिडिओची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सुरुवातीला जे आहे आता बघूया की मान्य उच्च न्यायालयाकडून जे पात्र उमेदवारांची यादी ठरली होती त्याच्यापैकी सर्वाधिक जे उमेदवार आहेत ते मुंबई खंडपीठांसाठी आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद आणि त्याच्यानंतर नागपूर अशा तीनही खंडपीठांसाठी ही जाहिरात जाहीर झाली होती आणि त्या जाहिरातीच्या अनुषंगानं पात्र उमेदवार म्हणजे स्किल टेस्ट साठी पात्र उमेदवार ठरलेल्यांची यादी मान्य उच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. 16 ऑगस्ट रोजी ही स्किल टेस्ट होणार आहे आणि 16 ऑगस्टला तुमची वेगवेगळ्या जिल्ह्यांवर म्हणजे सेंटरवर तुमची स्किल टेस्ट होणार आहे. आता स्किल टेस्ट ही कशा पद्धतीची असणार आहे, ही हार्ड कॉपीवर असणार आहे की सॉफ्ट कॉपीवर असणार आहे, सॉफ्टवेअरवर घेणार आहे किंवा मग याच्यासाठी कीबोर्ड कोणते असणार आहे किंवा मग या संदर्भातली जे काही अॅक्युरसी आणि स्पीड महत्वाची आहे त्याच्यासाठी 10 दिवसामध्ये कशा पद्धतीने कव्हर करता येईल. आणि याही व्यतिरिक्त म्हणजेच जे काही मुलांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत त्या शंका अशा आहे की ही एक्झाम जी आहेत ही मान्य डिस्ट्रिक्ट कोर्टाकडून राबविली जाणार आहे की मग टीसीएसचे जे काही सेंटर आहेत मग ऑनलाईन सेंटर आहे त्या ऑनलाईन सेंटरवर होणार आहे की काय या संदर्भातली सविस्तर माहिती आपण पाहणार आहे. सुरुवातीला जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांना 16 तारखेला वेगवेगळ्या जिल्ह्यांवर म्हणजेच मुख्यतः त्यांचे मूळ जिल्ह्यांवर दिलेले आहेत आणि काही जिल्ह्यांच्या शेजारचे जिल्हे ज्या ठिकाणी तुमची जी स्किल टेस्ट संदर्भातले जे पीसी आहेत किंवा मग जे सिस्टीम आहे सिस्टीम अवेलेबल असतील अशाच ठिकाणी तुम्हाला सेंटर दिलेले आहेत. त्यामुळं तुमचं प्रॉपर सेंटर कोणतं असणार आहे आणि तुमचं जे एक्झाम टाइम आहे म्हणजे आता वेगवेगळ्या संख्येनुसार शिफ्ट वाईज जर तुमची जर स्किल टेस्ट होणार असेल तर ती कोणती टायमिंग तुमचं असणार आहे याची सुद्धा माहिती मान्य उच्च न्यायालयांच्या ऑफिशियल वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करू असं सुद्धा या नोटीसमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं आतापर्यंतचा जर अनुभव जर बघितला तर मान्य उच्च न्यायालयांची स्किल टेस्ट ही हार्ड कॉपीवर झालेली आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही MS वर्ड असेल किंवा मग लिब्रा ऑफिस असेल अशा सॉफ्टवेअरवरच ही स्किल टेस्ट झालेली आहे. मान्य उच्च न्यायालयांकडून त्यांचा एक ठरलेला पॅसेज असतो आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे पॅसेज मग आतापर्यंत लीगल असो किंवा मग नॉर्मल असो अशा पद्धतीचा तुम्हाला 10 मिनिटांमध्ये 400 शब्दांचा पॅसेज तुम्हाला दिलेला असतो. कमी जास्त त्या शब्दांमध्ये असू शकतात म्हणजे 400 प्लस 405 410 असे शब्द सुद्धा असू शकतात. एवढा पॅसेज जो आहे तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हे कव्हर करायचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अॅक्युरसी खूप महत्वाची असते कारण स्किल टेस्ट होताना तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही ती कंडिशन हँडल करता, सिच्युएशन हँडल करता आणि कशा पद्धतीनं विथ अॅक्युरसी तुम्ही पूर्ण पॅसेज कम्प्लीट करता याच्यावरच तुमचं म्हणजे पुढच्या स्टेजवर तुमचं जाण्याची जे सक्सेस आहे तो सक्सेस ठरलेला आहे. त्याच्यामुळं ज्या उमेदवारांसाठी आता ही स्किल टेस्ट आहे त्या स्किल टेस्ट संदर्भातली 10 दिवसाची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असायला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो. आता तुमच्याकडे उद्यापासून 10 दिवस आहे म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ही टायपिंगची संधी मिळणार आहे. आता मॅक्झिमम ज्या उमेदवारांचे 11 मिनिटांमध्ये 12 मिनिटांमध्ये तुमची पॅसेज कंप्लीट होत आहे म्हणजे 400 शब्दाचा पॅसेज जर कंप्लीट होत असेल तर त्यांनी मॅक्झिमम जे आहे हे प्रॅक्टिसवर फोकस करायला पाहिजे. आणि ज्या उमेदवारांचं 10 मिनिटांमध्ये किंवा मग 9 मिनिटांमध्ये जर तुमची 400 शब्दाचा पॅसेज कंप्लीट होत असेल
तर त्यांनी जे आहे त्याला थोडाफार तरी वेळ याच्यामध्ये द्यायला पाहिजे. आता अॅक्युरेसीसाठी मी तुम्हाला सुरुवातीपासूनच तुम्हाला मेडिटेशनसाठी एक सांगितलं आहे आणि प्रॅक्टिसला बसताना तुम्हाला 2 मिनिटं ज्या तुमचे सिटिंग पोझिशन आहे त्या सिटिंग पोझिशनवर तुम्हाला 2 मिनिटं मेडिटेशन करून सुरुवातीला जे आहे तुमचे लेसन तुम्हाला मारायला पाहिजे. त्याच्यानंतर मग वर्ड टाईप करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सोपे पॅसेज आणि त्याच्यानंतर मग कठीण कठीण लिगल पॅसेज. अशा पद्धतीचा तुमचा दररोजचा शेड्यूल तुमचा असायला पाहिजे. एका वेळेस बसल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 तास तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करायला पाहिजे. दिवसातून एक टाइमला जर बसत असाल तर तुम्ही कमीत कमी 7 ते 10 पॅसेज तुम्हाला हे टाईप करायचं आहे. त्याच्या अशा पद्धतीचा जो तुमचा दिवसाचा जो शेड्यूल आहे तो दिवसाचा 3 टाइम म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3ही टाइमला जर तुम्ही प्रॅक्टिस जर कराल तर तुमच्या कारण शिफ्ट कोणत्या वेळेला येणार आहे हे तुम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे त्या वेळेला कोणत्याही वेळेला शिफ्ट आली तरी चालेल, परंतु त्या पद्धतीची तयारी तुम्हाला आतापासूनच करायला पाहिजे. आता वेगवेगळ्या जिल्ह्याला ही एक्झाम होणार आहे तर ती उमेदवारांच्या संख्येनुसार आता ते एवढे पीसी अवेलेबल असतील का किंवा मग आता कीबोर्ड कोणते असणार आहेत अशा अनेक उमेदवारांच्या शंका आहेत. तर सुरुवातीला तुम्ही ज्या कीबोर्डवर प्रॅक्टिस केली आहे त्याच कीबोर्डवर प्रॅक्टिस करा. कारण ऑन वेळेवर म्हणजे 10 दिवसामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करू नका. अशा पद्धतीनं तुमचं स्पीडवर आणि अॅक्युरेसीवर तुमचा खूप मोठा बदल पडतो आणि परिणामही होतो. त्याच्यामुळं ज्या पद्धतीची तुम्ही आतापर्यंतची प्रॅक्टिस करत आलेला आहे त्याच पद्धतीची प्रॅक्टिस ही तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवा. आता हे झालं तुमचं कीबोर्ड संदर्भातले. आता ज्या उमेदवारांना पॅसेज संदर्भात काही अडचणी आहेत, सोप्या पॅसेज कडून तुम्ही कठीण पॅसेज कडेच प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. मॅक्झिमम जे आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करताना जे टायपिंगचं साऊंड आहे तो टायपिंगचा साऊंड सुद्धा तुम्ही हेडफोन लावून तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. याची सुद्धा माहिती तुम्हाला मी मागच्या 2-4 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळं आता जी 16 तारखेचं जे तुमचं स्किल टेस्ट होणार आहे तर ज्या सेंटरला तुमची स्किल टेस्ट होणार आहे त्याच्या स्किल टेस्टला तुम्ही वेळेच्या आधी पोहोचणं गरजेचं आहे आणि जी हॉल तिकीट तुम्हाला लेखी परीक्षेच्या वेळी दिलेली होती तीच हॉल तिकीट तुम्हाला स्किल टेस्टसाठी सुद्धा महत्वाची ठरणार आहे. त्याच्यामुळे ती हॉल तिकीट शोधून ठेवा. कारण आता लेखी परीक्षा झाल्यानंतर काही उमेदवारांनी इकडे तिकडे ठेवली असेल, परंतु तीच हॉल तिकीट तुम्हाला महत्वाची ठरणार आहे. त्याच्यामुळे त्या हॉल तिकीटला जपून ठेवा. लॅमिनेशन करत असेल तर लॅमिनेशन करून घ्या आणि ती हॉल तिकीट तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा कामी पडणार आहे. त्याच्यामुळे त्या हॉल तिकीटला जपून ठेवा. आता 16 तारखेला जे एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी ज्यांचे समजा आता सेंटर बाहेरच्या जिल्ह्यात म्हणजे बाजूच्या जिल्ह्यांना असतील तर तुम्हाला आधीच म्हणजे 1 दिवस आधी कशा पद्धतीने पोहोचता येईल किंवा वेळेच्या आधी कशा पद्धतीने तिथे पोहोचता येईल याची काळजी घ्या. कारण वेळेवर जर तुम्ही स्किल टेस्टला जात असताना जर तुमची वेळेवर धावपळ जर होत असेल तर तुमचा 100% इफेक्ट त्या तुमच्या स्पीडवर आणि अॅक्युरेसीवर पडतो. कारण तुमचा आता 10 मिनिटाचा खेळ राहिला आहे. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही अॅक्युरेसी आणि स्पीड कव्हर करता याच्यावर फोकस करून हे करायला पाहिजे. यासोबतच आता तुमचं जे स्किल टेस्ट होणार आहे तर त्या स्किल टेस्टसाठी कीबोर्ड कोणताही असो त्याची काळजी करू नका, पॅसेज कसाही असो त्याची काळजी करू नका. फक्त ही आतापर्यंतची जी भरती झाली आहे हायकोर्टाची तर ही हार्ड कॉपीवरच झाली आहे, म्हणजे हार्ड कॉपी टू स्क्रीन. तर अशा पद्धतीचीच भरती ही याही वेळेस होईल अशी अपेक्षा आहे. परंतु माननीय उच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार वेळेवर कोणते निर्देश मिळतील याची आपण वाट पाहूया. परंतु आतापर्यंत झालेल्या भरतीनुसार तशीच प्रॅक्टिस करा, तशीच भरती होणार आहे आणि पुढे सुद्धा अशाच पद्धतीची ही तुमची स्किल टेस्ट होणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये फार बदल होणार नाही. त्यामुळे बाकी जर काही तुम्हाला अडचणी असतील किंवा मग इतर काही टेक्निकल इश्यू असेल तर त्याच्या संदर्भात तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की माहिती सांगू शकता, नक्की तुमचे प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता. याही व्यतिरिक्त आपण टेलिग्रामला जो ग्रुप तयार केला आहे तर तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. डेफिनेटली त्या ग्रुपचा अनेक उमेदवारांना फायदा होतो आहे. तो विनामूल्य ग्रुप आहे, त्याच्यावर कोणताही म्हणजे असा शुल्क किंवा चार्जेस नाही आहे. मोफत पद्धतीनं उमेदवारांना कशा पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करता येईल आणि ग्रामीण भागातील शहरी भागातील उमेदवारांना कशा पद्धतीनं याच्यामध्ये यश मिळवता येईल याच्यासाठीच आपण एक प्रामाणिक आणि निस्वार्थ तुम्हाला एक प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे जुळून राहा. जुळून राहिल्यास नक्कीच तुमचा फायदा होईल. इथून जर तुमची स्किल टेस्ट झाल्यानंतर तुमच्या इंटरव्ह्यू साठी सुद्धा आपण स्पेशल मॉक टेस्ट घेणार आहे आणि इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा करून घेणार आहे. त्याच्यामुळं 2-3 दिवसामध्ये पुन्हा एक महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला एकदम लास्ट स्टेजला काय करायला पाहिजे याची सविस्तर माहिती घेऊन येणार आहे. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.